आणि आता थेट जाऊयात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे बोलतात। या ठिकाणी त्यांनी उद्धवजीला दिला होता। उद्धवजीची काही फसगत झाली, उद्धवजीची जे काही महाराष्ट्रात स्थिती झाली, त्याला जबाबदार जे लोक आहेत त्यांना अजितदादांना सल्ला द्यायची गरज नाही आणि अजितदादा काही त्यांचा सल्ला घेणार नाही असं दिसतं मला। तुम्ही आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहात। चंद्रपुरात जवळपास 17 जणांना उमेदवारीच दिली नाही, पक्षाने ठरवू नये। आज तिथे वाद होण्याची शक्यता आहे, तुम्ही कशी समजून नाही, घेणार? कुठं वाद होणार नाही। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काही वाद करणार नाही। ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं झाला त्या ठिकाणी पक्षाने कारवाई केली आहे। तिथल्या जिल्हाध्यक्षाला पक्षाने काढून टाकलेलं आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते 100% निवडून येतील याकरता आम्ही काम करतो आहे। मी स्वतः सुधीरभाऊ मुनगंटीवार, मान्य जोरगेवारजी, मदन येरावारजी, चैनसुख संचयजी, अशोक नेतेजी आम्ही सर्व बसणार आहोत आणि आता निवडणुकीच्या मोडमध्ये आम्ही गेलेलो आहोत। तिकिटाचा विषय संपलेला आहे आणि आम्ही 100% 51% मतं घेऊन जिंकू। गडचिरोलीमध्ये एका 9 महिन्याची गर्भवती मातेचा मृत्यू झालाय। 6 किलोमीटर तिला प्रसूतीसाठी जाण्यासाठी पायी चालावं लागलं, बाळही दगावला आणि माता मृत्यू झालेला आहे। दुर्दैवी घटना आहे। दुर्दैवी घटना आहे। मी जिल्हाधिकाऱ्याशी आता चर्चा करेल आणि या घटनेबद्दलची माहिती पूर्ण घेईल आणि काय नेमकं घडलं आहे याबद्दलची चर्चा करेल। सर हे सांगा, बिनविरोध जे लोक निवडून आलेले आहे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग चौकशी करणार आहे। या लोकांवरती किंवा तिच्या अधिकाऱ्यांवरती काही प्रेशर होतं का आणि कोणाला मागे घ्यायला लावलं का, या संदर्भात चौकशी होणार? तुमच्या बिनविरोध आलेले आहे। खुशाल चौकशी केली पाहिजे। आमची मागणी आहे की याबद्दल चौकशी केली पाहिजे। मला 100% माहिती आहे जे काही अनौपचारिक आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत। एकनाथजीचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पक्ष वगैरे आहेत। हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे जे नगरसेवक निवडून आले ते विकास त्या ठिकाणी आणतील आणि जे काही आमचा संकल्प विकासाचा केला ते पूर्ण करतील म्हणून त्या ठिकाणी अनौपचारिक आलेले आहे। कुठल्याही दबावाने हे काही असं राज्य नाही आहे महाराष्ट्र की कोणी कोणावर दबाव टाकेल, कोणी कोणावर प्रेशर टाकेल, कोणी उमेदवारी वापस देईल असं नाही आहे। महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे। महाराष्ट्रातली जनता ही त्या ठिकाणी सुशिक्षित आहे आणि जे काही उमेदवार वापस घेतात, जे काही अर्ज वापस घेतो तो अर्ज तिथल्या विकासाच्या विषयावर प्राधान्य देऊन मला वाटतं तिथे अनौपचारिक झालेले आहेत आणि मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने तिथे निवडणूक झाली आणि अनौपचारिक होण्याचा हा जो त्या ठिकाणी पायंडा आहे हा राज्याच्या दृष्टीने चांगला आहे। असाच पायंडा राज्यामध्ये असला पाहिजे। फार निवडणुका न होता या ठिकाणी अनौपचारिक झालं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाला नवीन चालना मिळतं। सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाचं साध्य या ठिकाणी करतात। त्यामुळं मला वाटतं अनौपचारिक झालेले जे उमेदवार आहे त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी आत्ता ज्या ज्या उमेदवारांनी त्यांना मदत केली आहे त्या सर्वांना सोबत घेऊन तिथे विकासाचं राजकारण करावं। प्रचाराचा वेगळा पॅटर्न असणार आहे, यावेळेस मुलाखती असणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या रोड शो आहे, वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे। हा सर्वच प्रकारचे मुख्यमंत्री मोदयांनी सर्वच प्रकारच्या वेगवेगळे जे प्रचार प्रसाराचे व्यवस्था आहेत त्या त्यांनी तशा घेतलेल्या आहे। प्रचारामध्ये ते रोड शो करणार आहेत, सभा घेणार आहेत, काही मीडियाच्या मुलाखती करणार आहेत। मला वाटतं की या पॅटर्नही अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो। मीडियाच्या माध्यमातून तर आपण लाखो लोकांपर्यंत रीच होऊ शकतो। रॅलीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हजारो लोकांना भेटू शकतो। सभेच्या माध्यमातून काही ठराविकच लोक सभेमध्ये येतात, पण रोड रॅली केली तर रॅलीच्या माध्यमातून जनतेला परस्पर भेटता येतं आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की घरापर्यंत पोहोचता येतं। सर बीजेपी किस मुद्दे पर चुनाव लड़ेगी? विकास के मुद्दे पर चुनाव लड़ेगी। विकसित महाराष्ट्र का संकल्प देवेंद्र जी ने किया है, उस संकल्प पे चुनाव लड़ेगी और विकसित महाराष्ट्र के साथ महानगर पालिका और नागरिक क्षेत्र ये भी विकसित होने का एजेंडा हमारे देवेंद्र जी और हमारी मोदी जी की सरकार ने बनाया है। तो डबल इंजन सरकार ही हमारे महाराष्ट्र का विकास कर सकती है। यही मुद्दा एजेंडा है, ये एक मुख्य एजेंडा है। बंडखोरी बार बार विदेश जाते हैं, इंडिया छोड़ के कांग्रेस खत्म हो रही है, ऐसा नहीं लगता आपको? राहुल गांधी विदेश क्यों जाते हैं ये आपको उनकी मुलाकात लेके पूछना पड़ेगा। भाऊ काय सांगा, नागपूरमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात आहे। काल किसन गावंडे नावाच्या तुमच्या उमेदवाराला लोकांनी बंद करून ठेवलं। बंडखोरी संदर्भात काय? दोन चार ठिकाणी आता राहिलेलं आहे। 4च ठिकाणी बंडखोरी आता राहिलेली आहे। अपक्ष लोक लढलेले आहेत, त्यांनाही आम्ही शेवटपर्यंत समजवू
आणि शेवटपर्यंत त्यांची उमेदवारी आम्हाला कसं त्या ठिकाणी समर्थन मिळेल याची आम्ही काळजी घेऊ. 4च आता उमेदवार असे आहेत जे आमच्या पक्षाचे अपक्ष उभे आहेत, त्यांना शेवटपर्यंत आम्ही समजावू.